जय गुरु. एक 2 मिनिट थांबूय पण येतं अजून तर. हो हो. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. एक फक्त विचारायचं होतं, हे हो जे बोल. गीतेचा आपण अभ्यास करतोय, सुभाषितांचा किंवा श्लोकांचा, हो, तर त्याच्यामध्ये कल्पना विस्ताराला वाव आहे का? म्हणजे आहे. कल्पना विस्तार म्हणजे मी म्हणते, की अ, आकलन आपण जसं प्रत्येक इंडिव्हिज्युअल करेल त्याप्रमाणे त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. पण परीक्षकांना काय अपेक्षित आहे ते आपल्याला कसं तर कळेल? परीक्षकांना एक तर म्हणजे त्याचा शब्दार्थ म्हणजे त्या श्रीकृष्णांनी काय सांगितलेलं आहे ते, आणि भावार्थामध्ये मग आपण त्याला पूरक अशी माहिती देऊ शकतो. एखादं उदाहरण असेल किंवा अजून आपल्याला काही वाटलं त्यावरती काही टिप्पणी करावी, तर ती आपण त्यामध्ये करू शकतो. फक्त त्या अर्थाशी सुसंगती असावी. म्हणजे त्याला ती. तोच मला थोडा प्रश्न होता, हा. की त्या अर्थाशी सुसंगत आहे की नाही? आता माझं म्हणजे मी माझ्यापुरतं बोलते, की हो. माझं इंटरप्रिटेशन एखादं असू शकेल, की जे बरोबर आहे का चूक आहे हे म्हणजे बरोबर आहे का चूक म्हणण्यापेक्षा सुसंगत आहे की नाही ते कसं ठरेल? नाही का म्हणजे सरळ जे कॉन्ट्राडिक्ट भावार्थ होऊ नये त्या विचारांशी. कारण कसं इथे आपण मतप्रदर्शन करण्याकरता नाही, आपण फक्त ते काय आहे ते वर्णन करण्याकरता परीक्षा देतो आपण. हं. व्यक्तिगत मतं आपली वेगळी असू शकतात त्यामध्ये काही, तशी ती रिफ्लेक्ट न झालेली चांगली. अच्छा. तर त्या ठिकाणी शब्दार्थाचा काय निघतो आणि थोडा भावार्थ, की जो त्याला पूरक असेल त्या अर्थाला अशी माहिती दिली तर मग आपल्याला उद्देश काय त्यामध्ये, की परीक्षामध्ये पुढे पास होणे आणि पुढचा अभ्यास करणे. त्यामुळं व्यक्तिगत मतं त्यावरची वेगवेगळी असू शकतात. कारण की भारतीय अध्यात्मामध्ये खूप काही विचार आहेत, अनेक हं, प्रकारचे हं. विचार, आणि ते विचार एकमेकांना पूर्णपणे छेद देणारे. त्यामुळे असं म्हणणं योग्य नाही किंवा माझंच खरं आहे किंवा हेच खरं आहे असं नाहीये. हं, हं, हं. म्हणजे आपण इतके लवचिक आहोत त्यामध्ये, की प्रत्येकाला आपला आपला अप्रोच ठरवण्याचा अधिकार आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती अशा अध्यात्मामध्ये आहे. त्यामुळे ते शक्यतो आपण ह्या अर्थाची सुसंगत असं वर्णन दिलेलं चांगलं. अच्छा. मत असं म्हणत नव्हते मी, पण हा, म्हणजे इंटरप्रिटेशन कसं होईल, वेगळं होऊ शकतं होऊ म्हणजे. शकतं ना, पण तू इंटरप्रिटेशन म्हणताय वेगळं ते होऊ पण शकतं. बरोबर आहे, की प्रत्येक जण मग वेगळं म्हणजे हो. काही लिहील, हो. मग ते काही त्याला हे हा, मग राहणार नाही. त्याला. बरोबर. हा, ते राहणार नाही त्यामध्ये. आणि मग तो मार्क देणारा सुद्धा विचार करेल त्यामध्ये काय बरोबर. करायचं. म्हणजे आपला मूळ उद्देश परीक्षा पास होणे आहे. आपले व्यक्तिगत मतं असतील तर आपण मग त्या ठिकाणी एक एक दिवस चर्चा ठेवू त्यावरती, आणि ती आपण व्यक्तिगत मांडू आपण, म्हणजे काय असेल तसा सगळ्यांचा विचार असेल तर आपण ते टुगेदर ठेवू त्यामध्ये मांडतो. ठीक मग सर. त्यामध्ये सरांना पण इन्व्हाइट करू पाहिजे. नाही मतापेक्षा मला तेच म्हणायचं होतं, की एखादा काय आपला अर्थ त्याचा कसा लावू म्हणजे त्यावेळेला आपल्याला तेव्हा पण म्हणजे आपण शिकताना शिकतो, पण हम्म. परीक्षेच्या वेळी नेमकं काय मग आपल्याला आठवतं मग किंवा काय त्यावेळेला जे, वाटतं हा ते मग तेवढं आहे, तेवढं कन्सेशन नक्कीच आहे. त्यावेळेला जे आठवेल ते आठवेल. हां. फक्त जे त्या आठवेल त्या ते. दृष्टीनेच विचारत होते हो, मी, की सुसंगत कारण असावं की एवढंच. हा विषय थोडा तसा म्हणायला गेला तर गहन आहे. नाही एवढं काही नाही, एकदा 2 वेळा वाचलं ना ते तर लक्षात पण राहतं. आणि त्या मी तुम्हाला टाकतो आता, उद्या उद्या परवा संपेल ना आपलं ते, त्यावेळेला पूर्ण टाकतो. ते वाचल्यानंतर जो स्पष्टीकरण दिलंय ते त्यामध्ये बऱ्याच सोप्या भाषेमध्ये येते. खूप काही किचकट लिहायचं नाही किंवा काही नाही, काही नाही. त्याचा अर्थ जो आहे शब्दार्थ आणि खाली मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे तो अगदी साधा सरळ आहे. त्यात प्रत्येक श्लोकामध्ये 2 किंवा 3 मतं त्यांनी मांडलेली प्रत्येक गोष्टीवरती. त्याला पूरक आपण एक्सप्लेनेशन दिलं. ठीक सर. बघू आपण ठरवूया, हे सगळं होऊ देऊ एकदा. पुन्हा आपण याच्यावर एक रिव्ह्यू घेऊ की काय होऊ शकतं लिहिल्यामुळे. चालेल. ओके. काल आपण हा श्लोक पूर्ण केला.
यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तमान यस समे प्रिया. तर मला कोणता भक्तिमान आवडतो, कोणता भक्तियुक्त पुरुष आवडतो की जो आनंदी होत नाही, कोणाचा द्वेषही करत नाही, दुःखही करत नाही आणि खूप अपेक्षाही करत नाही आणि शुभ अशुभ दोन्हींचाही त्याग करायला तयार असतो, त्याग करतो, असा भक्त मला आवडतो, असं श्रीकृष्णाने 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं. त्यामध्ये भक्ती योग आहे. तर पुढचा जो श्लोक आहे यामध्ये तो 16व्या अध्यायामधला आहे. त्यामध्ये दैवासुर संपत विभाग योग असं नाव त्याला दिलेलं आहे. तर ते 2 भाग आहेत, दैव आणि असुर. दैव म्हणजे दैवी, म्हणजे देवाच्या रूपातले, म्हणजे चांगले, सकारात्मक, आणि असुर म्हणजे नकारात्मक असं आपण धरू. संपत म्हणजे संपत्ती. संपत्ती म्हणजे आध्यात्मिक संपत्ती. आध्यात्मिक संपत्ती म्हणजे गुणांची संपत्ती. याविषयीचा विभाग असलेला याला जोडलेला भाग. मग या ठिकाणी दैवी संपत्तीमध्ये काय म्हटलेलं आहे, पहिल्या 3 श्लोकात त्यांनी म्हटलंय की, थोडक्यात आपण वाचून घेऊ फक्त याला, की कोणते कोणते गुण परमेश्वराला अपेक्षित आहेत किंवा त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. अभय, जगताना भय नसावं. अंतःकरणाची शुद्धी, म्हणजे आपलं मन शुद्ध असावं, मनाबद्दल असं अगोदरच प्रिजुडिस असू नये. ज्ञान, दान, इंद्रिय निग्रह, यज्ञ. यज्ञ म्हणजे आजच्या हिशोबाने आपण घेतलं तर त्याग आपण घेऊया. यज्ञामध्ये आपण काय करतो की आपल्याकडे जे काय आहे ते अर्पण करतो, जे त्याग करतो. स्वाध्याय म्हणजे जो आपण अभ्यास करतोय त्याचा वारंवार अभ्यास करायचा, स्व अध्याय करायचा. तपश्चर्या करायची, म्हणजे जे काही आपल्याला साध्य करायचंय ते साध्य होईपर्यंत आपण त्याच्यावरती कष्ट घ्यायचे. सरळपणा, हे पण अंतःकरणाशी जोडलेलं आहे. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, हे पण यज्ञाशी जोडलेलं आहे. शांती, दया, लोभ नसणे, कोमलता, लज्जा, चंचलता नसणे, तेज, क्षमा, धैर्य, शौच. शौच म्हणजे पवित्रपणा, शरीराचा आणि मनाचा, दोन्हीही, मनाचा आणि बुद्धीचा सुद्धा पवित्रपणा असावा. अद्रोह, कोणाचाही द्वेष नसावा, आणि अभिमान, स्वतःबद्दल अनाठाई अभिमान असू नये. हे गुण त्यांनी दैवी संपत्तीमध्ये घेतले. आता आसुरी संपत्तीमध्ये काय त्याने घेतलं की, दंभ म्हणजे ढोंग, दर्प म्हणजे घमंड, अभिमान, क्रोध, पारुष्य म्हणजे कठोरपणा मनाचा, अनाठाई कठोरपणा. योग्य त्या ठिकाणी कठोरपणा असावा, पण योग्य काय आणि अयोग्य काय हे पण ठरवता आलं पाहिजे. मग ती ही कठोरता जी आहे ती केव्हा केव्हा क्रूरतेमध्ये जाती, ते पण असू नये. अज्ञान, जेवढ्या जेवढ्या गोष्टीचं असेल ज्ञान घेणं शक्य आहे तेवढं आपण घ्यावं. तर ह्या 2 संपत्ती आहेत मुळात. आणि मग हे आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते कसे असतात, त्यांनी सांगितलं की हे नास्तिक असतात मुळामध्ये. दुसरं, यांच्यामध्ये अमर्याद वासना असतात. म्हणजे वासना म्हणजे इच्छा, खूप काही त्यांना हवं असतं, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. अहंकार खूप असतो, मी म्हणजे खूप श्रेष्ठ. संपत्तीचा माज असतो, सत्तेचा माज असतो. मग त्यामधून अधिकाराचा गैरवापर, अतिवापर, चुकीचा वापर असंही होतं. आणि दंभाने केलेले कर्म, स्वतःबद्दल खूप काही दंभ, मी श्रेष्ठ आहे, मी सर्वात चांगला आहे, असं समजून जे कार्य करतात ते दंभाचं कार्य. म्हणजे ह्यातून सगळी नकारात्मकता त्यांच्या कृतीमधून वारंवार दिसून येते. मग या आसुरी वृत्तीमुळे होतं काय की, त्या माणसाची अशी अधोगती होते, मानसिक अधोगती होते आणि मॉरली अधोगती होते. त्याला मॉरली करप्ट म्हणतात, असे लोक बनतात ते. आणि मग आध्यात्मिक भाषेत म्हटलं जातं की ईश्वर त्यांना पुन्हा पुन्हा जन्माला लावतो आणि त्यांना आसुरी योनीमध्येच घालतो. आसुरी योनीमध्ये जे क्रूर असतात अशाच ठिकाणी त्यांना जन्म वारंवार मिळतो आणि मुक्ती मिळत नाही. आता हे नरकाचे 3 दरवाजे म्हणतात की हे कशामुळे नरकात जातो माणूस, याचे हे अर्थात आध्यात्मिक भाग आहे, हा आपल्या अभ्यासाचा किंवा प्रेझेंटेशनचा भाग नाहीये. काम, क्रोध, लोभ, या 3 गोष्टी हे दरवाजे मांडलेले यामध्ये. आणि ह्याचा त्याग केल्यानंतर माणूस स्वतःचं कल्याण करू शकतो आणि मोक्षाला जाऊ शकतो, असं श्रीकृष्णाने सांगितलेलं. आता हे जो सध्या आजचा आपला श्लोक आहे 23वा आणि 24वा यात नाहीये, पण त्याच्याशी अनुषंगिक आहे तो, की प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्र आणि नियम ठरलेले आहेत. जुन्या काळामध्ये जे वागणं असायचं लोकांचं, की जी समाज व्यवस्था होती ती धर्माधिष्ठित समाज व्यवस्था होती. त्यामुळे ते धर्माच्या बाबतीमध्ये जे काय शास्त्र लिहिले असायचे, जे काय नियम लिहिले असायचे, त्या नियमाप्रमाणे लोकांनी समाजाने वागावं असं त्या ठिकाणी मानलं जायचं.
ते नियम सोडून जर कुणी वागत असेल तर मग त्या ठिकाणी त्याचं काउन्सिलिंग व्हायचं किंवा त्याच्याकरता योग्य तो निर्णय व्हायचा. मग ते स्वतःची मनमानी इच्छेनुसार म्हणजे वासनेनुसार जो वागतो त्याला ह्या जीवनामध्ये, पृथ्वीवरती जीवनामध्ये सुख, सिद्धी किंवा परमगती मिळत नाही. आणि मग त्याला असं मानलं जातं त्या ठिकाणी की परलोकात सुद्धा गती मिळत नाही. म्हणून मग हे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे आपण वागावं. आजच्या हिशोबाने आपण घेतलं तर जे काय आपलं संविधान आहे, जे काय नियम आहे, जो काय कायदा आहे, तो आपण न मोडता किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो, जे काम करतो ते काम चांगल्या रीतीने होण्याकरता जे काय नियम आहेत ते नियम पाळून आपण ते केलं तर आपण ते चांगल्या प्रकारे केलं असं मानलं जातं. स्वतःच्या मनाप्रमाणे आपण गेलो तर त्या ठिकाणी कदाचित आपण संकटाला सामोरे जाऊ शकतो. आणि बरेचदा असं म्हणलं जातं की जो सर्वोपोट मार्ग आहे जगण्याचा, जे नियम दिलेले आहेत त्यानुसार आपण चाललो तर एक माफक सुखी जीवन जगू शकतो. त्याच्या विरुद्ध आपण गेलो तर समाजाच्या विरुद्ध जाऊन नियम तोडून वागलो याकरता जे काय परिणाम असतील त्याला आपण सामोरे जावं लागेल. आणि दुसरं की काय करावं आणि काय करू नये, काय कर्तव्य आहे आणि काय कर्तव्य नाही, काय कर्तव्य करावायचं आहे आणि काय कर्तव्य करावायचं नाही, याचे जे आहेत ते नियम ज्या शास्त्रामध्ये दिलेले असतील डूज अँड डोंट्स त्याप्रमाणे आपण कर्म केलं पाहिजे. अशा या गोष्टीचा या ठिकाणी या अध्यायामध्ये उहापोह आहे. मग यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, आपला तो 16वा अध्यायामधला 23वा श्लोक आहे त्यात यश शास्त्रविधी मृत्सुज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम पराम गतिम न सुखम न पराम गतिम. यह म्हणजे जो शास्त्र विधीम उत्सृज्य म्हणजे सोडून देऊन शास्त्रामध्ये दिलेले जे काही नियम असतील, विधी असेल, जी प्रोसिजर असेल, जी पद्धत असेल ती सोडून देऊन वर्तते कामकारतः, वर्तते म्हणजे वागतो, कामकारता म्हणजे मनाप्रमाणे नियमाला सोडून असं जो वागतो न सह त्याला नाही काय सिद्धीम अवाप्नोती, त्याला सिद्धी मिळत नाही. म्हणजे जे कार्य करून त्याला जे काय मिळवायचं ते मिळत नाही. फॉर एक्झाम्पल आपण नोकरी करतो आहोत, नोकरीमध्ये काही कोडिफाईड नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे आपण वागलो तर आपण एक चांगले एम्प्लॉई होऊन राहू आणि कदाचित आपलं पुढचं प्रमोशन, पगार वाढ वगैरे जे काही नियमाने मिळत जाईल. जर आपण तसं नाही केलं तर ते मिळणार नाही किंवा त्यात अडचणी येतील. मग ही पगार वाढ मिळणे, हे प्रमोशन मिळणे म्हणजे ही या आपल्या कार्यामधली सिद्धी झाली. ही सिद्धी मिळणे, सिद्धी अवाप नव्हती. अध्यात्मामध्ये सिद्धी वेगवेगळ्या असतात, त्याला मग सुख मिळत नाही. मग इतरांना प्रमोशन मिळालं, इतरांना जास्ती इन्क्रिमेंट मिळालं, मला कमी मिळालं, मला मिळालंच नाही, मग तो सुखी होत नाही, दुःखी होतो. आणि मग ह्या अध्यात्मामध्ये असताना तो काय म्हणतात की त्याला परलोकांमध्ये पराम गती मिळत नाही. हा देह सोडल्यानंतर सुद्धा त्या लोकांमध्ये चांगल्या प्रकारची गती मिळत नाही. म्हणून जे शास्त्रविधी आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे असं यामध्ये म्हटलेलं आहे. तर जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही, असा याचा अर्थ. आता शंकराचार्यांचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये हे फक्त आपण एक ऍडिशनल माहिती घेतोय आणि खाली मग स्पष्टीकरण दिले मी ते की जो मनुष्य शास्त्राचा म्हणजे ते अध्यात्मामध्ये वेदाचा विधी म्हणजे कर्तव्य आणि अकर्तव्य यांचे ज्ञान देणारा, प्रतिषेध म्हणजे निषेध आणि विधी किंवा आज्ञा यातले जे नियम जे काय असतील ते त्याचा त्याग करून केवळ कामनेने प्रेरित होऊन वर्तन करतो तो त्या कर्माने सिद्धी किंवा पुरुषार्थाची योग्यता प्राप्त करत नाही. न तर या लोकामध्ये इहलोकामध्ये सुख मिळतं, न परलोकामध्ये स्वर्गामध्ये किंवा मोक्ष मिळतो. म्हणजे दोन्ही जगामध्ये सुख मिळवण्याकरता जे शास्त्राप्रमाणे नियम असतील ते करावे असं यात म्हटलेलं. आता यात थोडस आपण डायव्हर्शन करून माहिती घेऊयात की आता हे आहे काय नेमकं. तर आपल्याला माहिती आहे की समाज जो आहे एक चांगल्या व्यवस्थेकरता अनेक काळापासून 4 प्रकारच्या वर्णांमध्ये विभागले जात आहे. हे 4 वर्ण जे आहेत
ते त्या त्या व्यक्तीच्या गुणानुसार ठरतात. ज्याच्यामध्ये जे गुण आहेत आणि त्याप्रमाणे जो ते कार्य करतो, नैसर्गिकरित्या करतो, त्याच्या पात्रते वाढवतो आणि पात्रतेप्रमाणे मग करतो, ते त्याचं वर्ण बनतं. मधल्या काळामध्ये आपल्याकडे जे झालं की जन्मानुसार तो वर्ण राहील, ते योग्य नाहीये. ते केव्हाही त्या कुठल्याही विधीमध्ये तसं नाही. त्या त्या व्यक्तीच्या कार्यानुसारच त्याचं वर्ण ठरतो. म्हणजे वर्ण आपण जे 4 प्रकारे केले, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र. तर ब्राह्मण म्हणजे काय, की जो विद्येचा अभ्यास करतो तो ब्राह्मण. मग तो शिक्षक असेल, तो संशोधक असेल, तो नवीन काही गोष्टी करणारा असेल, ज्याच्यामध्ये नवोन्मेषी वृत्ती आहे, तो ब्राह्मण. म्हणजे आजच्या काळातला तो शास्त्रज्ञ असेल, एखादा शिक्षक असेल, तो प्राध्यापक असेल किंवा ट्रेनिंग देणारा असेल, हे सगळे लोक जे आहेत किंवा मग आई वडील असतील, ते त्यांच्या त्या रोलमध्ये शिक्षक असताना म्हणजे मुलांना शिकवताना ते ब्राह्मण आहे. म्हणजे एकच व्यक्ती आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे वर्ण सुद्धा असतात. ज्या वेळेला एखादा व्यक्ती समाजाला उपयोगी वस्तू आणून देतो, ती विकतो, विकत आणतो, उत्पादन करतो आणि विकतो, त्यावेळेला तो वैश्य करतो. जो शेतामध्ये पीक पिकवतो आणि लोकांना आणून देतो, तो शेतकरी सुद्धा वैश्य या सदरामध्ये येतो. म्हणजे समाजाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आणून देतात, समाजाची व्यवस्था करतात, ती सगळी व्यवस्था करणारे लोक जे आहेत ते वैश्य या कॅटेगरीमध्ये. मग हे करणारे कोणीही असो, जो शेती करेल तो वैश्य, जो व्यापार करेल तो वैश्य, जो उत्पादन करेल तो वैश्य. तिसरं दिलं त्यांनी क्षत्रिय, जो रक्षण करील, जो समाज व्यवस्था नीट चाललेली आहे हे पाहिल, तो क्षत्रिय. मग तो पोलीस आहे, तो सैनिक आहे, ते संरक्षण मंत्रालय आहे, हे सगळे लोक जे आहेत ते क्षत्रिय. आणि जे कोणी ह्यांना पूरक सेवा पुरवतात ते सगळे शूद्र. आणि ह्यांना लागणारी जी काय नोकरी आपण करतो सध्या, म्हणजे ज्या ज्या लोकांनी आपण जी जी काय नोकरी केली, तुम्ही जन्माने काहीही असा, ते सगळे शूद्र याकडे. म्हणजे या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ आपल्याकडे मानलं गेलेलं ते शेती प्राधान्य, दुसरा व्यापार, आणि व्यापाराबरोबरच तो क्षत्रिय, आणि सेवा ही कनिष्ठ मानली गेलेली आहे. पण सध्याच्या काळामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सेवा ही प्रथम मानली गेलेली आहे आणि शेती ही एकदम कनिष्ठ गेलेली आहे. शेती म्हणजे हे अनुपयोगी किंवा बिनफायद्याचं किंवा बिनकामाचं कोणी न करावं असं काम झालं. ठीक आहे, ते सामाजिक व्यवस्था झाली. पण हे 4 वर्ण आहेत, हे वर्ण आपापल्या गुणानुसार ठरतात. ह्या गुणामध्ये मग करायचं काय असतं माणसाला? माणसाच्या आयुष्याचे 4 टप्पे आपल्याला माहिती आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे तो माणसाने आपल्या चांगल्या वर्तणुकीने मोक्षाचा प्रयत्न करावा. मोक्ष हे आपलं अंतिम ध्येय आहे असं एक भारतीय संस्कृतीमध्ये मानलं गेलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला त्याने ज्ञानार्जन करावं, त्यानंतर गृहस्थाश्रमात जावं, गृहस्थाश्रमातले कर्तव्य संपल्यानंतर त्यातून बाहेर पडावं, वनामध्ये जाऊन उपनिषदांचा किंवा आणखी वेगळ्या प्रकारचा अभ्यास करावा. मग आजच्या हिशोबाने जर उपनिषद नसतील तर कोणतं असू शकेल हे आपण ठरवावं लागेल. त्यामध्ये की आपण अलिप्त होऊन काय वाचायचं, मग कदाचित आपल्याला राहून गेलेल्या गोष्टी ज्या असतात त्या वाचायच्या असतात. आणि ह्याच्या पुढे गेल्यानंतर संन्यासाश्रमामध्ये सगळ्यामध्ये बाहेर पडून आपल्या अंतिम यात्रेची तयारी करायची. हे आयुष्याचे 4 टप्पे आहेत. जुन्या काळातले राजे लोक जे होते ते सुद्धा याच प्रकारच्या आयुष्याचं पालन करायचे. म्हणून त्यांना राजर्षी म्हणलं जायचं. राजर्षी म्हणजे राजा आणि ऋषी एकत्र असलेले. म्हणजे ते एका एका आयुष्याच्या टप्प्यापर्यंत आयुष्याचा उपभोग पण घ्यायचे आणि एका स्टेज नंतर ते आयुष्याचा त्याग करून वनामध्ये जाऊन आराधना पण करायचे, तपश्चर्या पण करायची. याला पूरक आणखी गोष्टी ज्या आहे प्रत्येकाच्या आयुष्यातल्या, त्याला पुरुषार्थ म्हटलं जातं. ते आहेत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे पण आश्रमाशी जोडलेलं आहे. प्रत्येकाला धर्माचा अभ्यास असावा. तर धर्म म्हणजे काय हा भाग वेगळा. धर्म म्हणजे
हिंदू मुस्लिम असं धर्म नाही. तर आपण जे काय करतो त्या कार्याचं पूर्णपणे ज्ञान त्याला असावं. ज्या प्रकारचं आयुष्य आपल्याला जगायचं आहे, आपलं ठरलेलं आहे, हे आयुष्य आपलं आहे आता. मग त्याला आवश्यक असलेला स्वधर्म ज्याला म्हणतो आपण, की मी या ठिकाणी ही नोकरी करणार, या नोकरी करता मला जे काही नियम असतील ते पूर्णपणे मला माहिती असणं आवश्यक आहे. हे झालं आपल्या कार्याकरता. पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा जर आपल्याला आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर त्याकरता धर्म म्हणजे काय हे आपल्याला डिफाईन करावं लागेल, आणि त्याकरता काय आवश्यक आहे ते पण ठरवावं लागेल, ते पण माहिती करून घेणं आवश्यक आहे. दुसरं की प्रत्येकाने योग्य मार्गाने माफक पैसा कमवला पाहिजे, कारण पैसा हा आवश्यक आहे. पैसा म्हणजे पैशाच्या रूपात असेल किंवा संपत्तीच्या रूपात असेल, मग ते प्रॉपर्टी असेल, काही असेल, पण ती माफक असावी आणि चांगल्या प्रकारे कमवलेली असावी. त्यामध्ये चुकीच्या मार्गाने जाऊन इतरांना त्रास देऊन कमावलेली संपत्ती, पैसा नको. मग हा जो अर्थ आहे हा सुद्धा एक पुरुषार्थ मानला गेला आहे. नैतिकतेने कमावलेला पैसा, संपत्ती हा एक पुरुषार्थ. काम हे जीवनाचं आवश्यक आहे. त्याला हे म्हटलेलं आहे की जोपर्यंत तुमचे पुत्र किंवा कन्या असत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. म्हणजे वंशवृद्धी ही एक आवश्यक आहे, आणि त्यामुळं काम ही एक पुरुषार्थाचा भाग आहे. आणि शेवटी मोक्षाचं ध्येय आपलं आहे. हे तिन्ही गोष्टी कशा करता आहेत, अंतिमतः आपल्याला मोक्ष मिळाला. मग ह्या गोष्टी करण्याकरता ज्या ठिकाणी जे काही नियम लिहिलेले असतील ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यातले काय आपण करू शकतो ते करायचे, आणि आपल्या आयुष्याचा मार्गक्रमणा मोक्षाच्या दृष्टीने, चांगल्या दृष्टीने करायची, हे आम्हाला सांगितलं. म्हणून या ठिकाणी कोडिफाईड गोष्टी ज्या आहेत हे शास्त्र म्हटलेलं आहे. आपणही इथे शास्त्र म्हणूनच मान्य करू. इथं वेद म्हटलेलं आहे, इथे आपण त्याला वेद म्हणूनच मान्य करायचं. म्हणजे वेदामध्ये, शास्त्रामध्ये, उपनिषदांमध्ये किंवा इतर जे काय कोडिफाईड पुस्तकं असतील त्यामध्ये माणसाचं आयुष्य जगण्याकरता जे मार्गदर्शक विधी असतील त्याचं पालन माणसाने करावं. त्याचा त्याग करून किंवा दुर्लक्ष करून जो कोणी मनमाना आयुष्य जगेल त्याला ह्या जन्मामध्ये सिद्धी मिळणार नाहीत, सुख मिळणार नाहीत, आणि पलीकडच्या जगामध्ये त्याला मोक्षही मिळणार नाही. असं इथे 16व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकात सांगितलं गेलं. पुढचा जो आहे 17व्या अध्यायातला एक श्लोक आहे. 17व्या अध्यायातला 20वा श्लोक आहे. आपण 17वा अध्याय काय आहे 1-2 मिनिटात बघू. 17व्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धा त्रय विभाग योग. त्रय म्हणजे तीन श्रद्धा, 3 श्रद्धा असलेला एक विभाग हा या ठिकाणी जोडला गेलाय गीतेमध्ये. यांनी काय काय दिलं की श्रद्धा, आहार, यज्ञ, तप आणि दान या 3 गोष्टी, याचं सत्व, रज आणि तम या 3 गुणामध्ये वर्गीकरण केलंय. सत्व म्हणजे सर्वात श्रेष्ठ, रज म्हणजे त्यापेक्षा कमी पण जास्त सत्व आणि कमी तम याचं मिश्रण असतं, आणि तम म्हणजे सत्व कमी आणि जास्त रज. असं जेव्हा असतं तेव्हा तम म्हणजे जास्त निकृष्ट दर्जाचं तम म्हणजे. प्रत्येक याच्यामध्ये सत्व, रज, तम हे 3 गुण मानलेले आहेत. श्रद्धेमध्ये पण आहेत. सात्विक श्रद्धा म्हणजे काय की ते आस्तिक असतात, देवाला मानतात, देव आहे असं मानतात, आणि देवाची पूजा पण करतात, देवाला श्रद्धेने बसतात. पूजा म्हणजे काय ही मानसिक असेल, कायिक असेल, कशी असेल ती पण पूजा करतात. राजश्रद्धा, राजस म्हणजे काय की ही एक प्रकारची देवाणघेवाण. जसं आपण देवाला म्हणतो की देवा मला पास कर, तुला नारळ फोडील, हे ते मी नारळ देईल, तू मला पास कर, हा जो व्यवहार आहे तो राजस. मग हे काय करतात लोक की मग देव असेल किंवा जो कोणता मार्ग असेल तो कोणी सांगितलं हे कर म्हणजे तुझी तब्येत बरी होईल, हे कर म्हणजे तुला धनसंपत्ती मिळेल, हे कर म्हणजे तुझ्या परीक्षेला पास होशील, असं जे काय हे कर म्हणजे प्रमोशन मिळेल. तर हे अनेक प्रकारचे देव सोडून इतर ज्या शक्ती आहेत त्यांची सुद्धा पूजा करतात, त्यांची आराधना करतात. देवांचीच करतात असं नाही, इतर मार्ग सुद्धा ते करतात. आणि तामस जे असतात ते मात्र या सगळ्यांच्या पेक्षा खालचं म्हणजे जे अघोरी विद्या असतात त्याच्या मार्गात जातात, आणि त्यातून मग
आपलं ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे. ह्या 3 श्रद्धा, सात्विक, राजस, तामस, असंच 3 आहार, सात्विक, राजस, तामस. सात्विक आहार म्हणजे काय? रसदार, स्निग्ध, शरीराला टिकवणारे, मनाला प्रसन्न करणारे अन्न, दूध, फळं आणि ताजं अन्न. यामुळे आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य वाढतं. असं जे खातात ते सात्विक खातात. राजस म्हणजे कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट. उष्ण म्हणजे अतिउष्ण. उष्ण तर खावं, प्रत्येकाने ताजं खावं. तिखट, कोरडं अन्न, हे जे आहे ते राजस यामध्ये म्हटलं. शरीर टिकतं त्यामध्ये, शरीर खूप चांगलं होत नाही, पण यांना मग अनेक रोगराई पण होतात. आणि जो तामसी असतो तो, त्याला असं शिळं, त्याला चव नाही, वास मारणारा, उष्ट, खराब अन्न खातो. आणि तो कायम असा आळसामध्ये झोपलेला, काही करायची इच्छा नाही, अज्ञानी असा माणूस तो असतो. असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर हे तिन्ही प्रकारचे आहार आहेत. आणि साहजिकच आहे, सात्विक आहार आणि सात्विक श्रद्धा हे या ठिकाणी रिकमेंड केले. त्रिविध ज्ञान, कोणतं ज्ञान चांगलं आहे आणि कोणतं ज्ञान नाही, याचं उदाहरण दिलं या ठिकाणी, वर्णन केलंय श्लोक 11 ते 13 मध्ये. सात्विक मध्ये शास्त्राच्या नियमाप्रमाणे केलेलं कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून केला जाणारा यज्ञ, म्हणजे केला जाणारा त्याग, केलं जाणारं काम, हे जे आहे ते सात्विक म्हटलं जातं. या ठिकाणी दोन तीन रिक्वायरमेंट आहे. एक म्हणजे ते नियमाप्रमाणे केलेलं पाहिजे. म्हणजे मंत्रांमध्ये सुद्धा म्हटलं जातं की मंत्र जो आहे एक विशिष्ट पद्धतीने म्हटला गेला तरच त्याचं फळ मिळतं. असं जे काही नियम असतील ते त्याप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून करायचं, असा जो असेल तो सात्विक यज्ञ, सात्विक प्रयत्न. राजस केवळ दाखवण्याकरता, मी केलंय, माझं हे आहे, आणि मग मी हे केल्यानंतर मला हे मिळणार आहे, असं जे असते अपेक्षा केलेली, ते प्रयत्न म्हणजे हा राजस यज्ञ. आणि मग तामस यज्ञ म्हणजे सगळे नियम सोडून मनाच्या प्रमाणे काहीही करायचं. मी हे केलं तर काय होतं, मी पण असं करून पाहिजे, पुस्तकात दिलं तसंच कशाला करायचं, वेगळं काही ते करून पाहू, असं जे असेल ते तामस यज्ञामध्ये जाईल. आणि मग ते त्यामध्ये अन्नदान नाही, मंत्र नाही, श्रद्धा नाही, पण मी करीन या जिद्दीबाई केलं असतं ते तामस यज्ञ. हे 3 यज्ञ झाले, त्रिविध यज्ञ. आणि त्रिविध तप हे पण त्याचे असेच आहेत. शारीरिक तप, देव, ब्राह्मण, गुरु यांचे पूजन करून पवित्रता, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा वगैरे. वाचिक तप, जे आपल्या जप वगैरे करतो आपण, ते कोणालाही दुःख न देणारे, सत्यप्रिय आणि हितकारक बोलणे, वेदांचे अध्ययन करणे, हे वाचिक तप. आणि मानसिक, मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, मौन, आत्मनिग्रह, अंतःकरणाची शुद्धी, हे मार्ग त्यांनी दिलेले. हे तप सात्विक असतं, त्यावेळेला फळाची आशा न ठेवता श्रद्धेने केलं झालेलं असतं. राजस मन चंचल असतं आणि स्वतःला पीडा देऊन किंवा इतरांना त्रास करण्याकरता जेव्हा होतं त्यावेळेला ते तामसी असतं. दान, 3 प्रकारचे दान, सात्विक दान, राजस दान, तामस दान. सात्विक म्हणजे दान देणं हे कर्तव्य आहे या भावनेने योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीला दिलेलं दान म्हणजे सात्विक दान. आणि त्या व्यक्तीकडून कुठलीही अपेक्षा नसते किंवा मी तुला हे दान दिलं, तू पण मला हे दिलं पाहिजे. आणि राजस ज्ञान म्हणजे क्लेशपूर्वक, द्यायची इच्छा तर नाहीये, मनामध्ये तर बिलकुल द्यावं वाटत नाही, देणं भाग तर आहे, मग असं मन मारून देणं असलं ते, मग आपण आज दिलं तर उद्या तो आपल्याला परत देईल, आपण नाही दिलं तर तोही देणार नाही. ते मागच्या वेळी त्याने दिलं होतं, मग आपण देणं भाग आहे. पैसे नसेल तर कर्ज काढून देऊ, आपण पण देणं द्यावंच लागेल, व्याज भरावं लागेल, याची पण भीती आहे. आणि फळाच्या अपेक्षेने किंवा मिळालेल्या फळाच्या परतफेडीने दिलं असतं ते क्लेशपूर्वक दान म्हणजे राजस दान. आणि तिसरं तामस दान, चुकीच्या व्यक्तीला द्यायचं, चुकीच्या वेळी द्यायचं आणि चुकीच्या ठिकाणी द्यायचं, नको त्या व्यक्तीला, नको त्या ठिकाणी, नको तेवढं, अतिशय वाईट विचाराने द्यायचं, ते जे आहे ते तामस दान. आणि पुन्हा हे ओम तत्सतचा अर्थ दिला या ठिकाणी. आपण आता श्लोक बघूया इथे काय दिल तरी ते. दातव्यमिति यद्दानं
दीयते अनुपकारिणे देशकालेश पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. ते हा 20व्या श्लोकामध्ये 17व्या अध्यायात सांगितल्याने की सात्विक दान कशाला म्हणायचं. दातव्य, दातव्यम म्हणजे जे द्यायचं आहे, कर्तव्य आहे, मी दिलं पाहिजे. या ठिकाणी मी हे देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी जेव्हा देतो, यद दानम, ते दान, दीयते, दिले जाते, अनउपकारीने, त्यामध्ये मला त्याच्याकडून पुन्हा काही अपेक्षा नाहीये की त्याने मला काही द्यावं त्याच्या बदल्यामध्ये, किंवा त्याच्याकडून मला काही बेनिफिट व्हावा म्हणून मी देत नाहीये. हे मी केलं पाहिजे म्हणून करतो, हे माझं कर्तव्य आहे. जसं देशाकरता लोक दान करतात. त्या कोणीतरी ते मध्यंतरी होतं की त्या हिमालयामध्ये उंच ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा नाही म्हणून एक यंत्र त्यांनी सप्लाय केलं इथून. त्यामध्ये अशी अपेक्षा नाही की त्या ठिकाणून काही सैन्याकडून काही मिळावं. एक ते आपण केलेलं दान आहे, ते चांगल्या हेतूने केलेलं दान आहे. देश काले, योग्य देशेला योग्य क्षेत्रामध्ये द्यावं, योग्य जागी द्यावं, योग्य काळी द्यावं, केव्हाही पण देऊ नये. त्याला गरज असेल तेव्हाच द्यावं. हे पात्र व्यक्तीलाच द्यावं, जो अपात्र आहे त्याला देऊ नये. जसं मागे बघितलं आपण, समुद्रात पडणारा पाऊस काही उपयोगाचा नाही, तसं दान नको. योग्य काळामध्ये दिलं गेलं पाहिजे. जेव्हा त्या विद्यार्थ्याला गरज आहे पुस्तकाची तेव्हाच त्याला द्यावी. तुम्ही वार्षिक परीक्षा झाल्यानंतर म्हणलं अरे पुस्तक घेऊन जा आता, तो उपयोग नाही. काही कोणत्या देशामध्ये द्यायचंय. मराठी पुस्तकं तुम्ही जर इंग्लंडला देऊन उपयोगाची नाही. म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये कोणाला, एखाद्या सायंटिस्टला तुम्ही जर या ठिकाणी भाषेची पुस्तकं दिली तर तो वाचेल किंवा वाचणार आहे. म्हणून ते कोणती व्यक्ती, कोणतं काळ आणि कोणता देश हे महत्वाचं आहे. त्याची योग्य निवड करून असं केलेलं दान जे असेल ते सात्विक दान म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे ते समजलं जातं. तर एक सात्विक ज्ञानाची व्याख्या या 17व्या अध्यायातल्या 20व्या श्लोकात त्यांनी केलेली आहे. दान देणे हे कर्तव्य आहे. या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाले असता उपकार न करणारं लिहिलं जातं त्याला सात्विक म्हटलं जातं. हेच पुढे शंकराचार्यांनी इथं एक्सप्लेन केले. पुढचा श्लोक फक्त वाचू आपण किंवा एखाद्याला होईल येतो. हा पण 17व्या अध्यायातलाच आहे. पुढचा श्लोक आहे याच्यानंतरचा. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसंस्मृताम. आता आपण बघितलं की ते सात्विक कशाला म्हणायचं, या ठिकाणी राजस कशाला म्हणायचं, यात त्यांनी दिलेलं आहे की जे दान क्लेशपूर्वक दिलेलं आहे. आता आपण बघितलं ते की देण्याची इच्छा नाही पण देतोय मी, क्लेश होतात मनाला, परिस्थिती नाहीये, तेवढं धन नाहीये, तेवढा सोर्स नाहीये, देण्याची इच्छा पण नाहीये, पण देणं भाग आहे. म्हणून जे दिलं जातं ते क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने, त्याने मदत केली म्हणून आज करायचंय, किंवा तो मदत करेल म्हणून करायचंय, किंवा आपण लग्नाला गेलो म्हणून तो यावा म्हणून आज आपण जातोय, असं जेव्हा करतो त्यावेळेला ते राजस ज्ञान करतो. फळ नजरेसमोर ठेवून मी आज हे केलं तर ते डोनेशन दिलं ते ऍडमिशन मिळेल, लाच दिली तर माझं काम होईल, अशा प्रकारे दिलं जातं ते दान म्हणजे राजस दान. तर हे असं 20 आणि 21व्या श्लोकामध्ये 17व्या अध्यायाच्या दानाचे प्रकार सांगितलेले आहेत श्रीकृष्णांनी, आणि हेच शंकराचार्यांनी एक्सप्लेन केले. यानंतर 18व्या अध्यायातले 3-4 श्लोक आहेत अभ्यासाला आपल्याला. 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. यामध्ये त्यांनी संन्यास आणि त्याग, याच्यात जास्ती खोलात जाणार नाही आपण, फक्त श्लोकांचा अभ्यास करू. संन्यास आणि त्याग यामधला फरक त्यांनी श्लोकमध्ये 1 ते 12 यामध्ये सांगितलेला आहे. ज्ञान, कर्म आणि कर्त्याचे गुण हे 19 ते 40 मध्ये सांगितलेले आहेत. स्वधर्म आणि चातुर्वर्णी आपण जे बघितलं, स्वधर्म आपण बघितलं की जे आपलं कर्तव्य आहे ते, आणि चातुर्वर्णी व्यवस्था जी आहे ती 41 ते 48 मध्ये सांगितलेलं आहे. परमसिद्धी आणि शरणागतीमध्ये काय फरक आहे किंवा काय साम्य आहे हे 49 ते 66 मध्ये सांगितलेलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाचं वाक्य 66वा श्लोक आहे, तो आपण अभ्यासणार आहोत पुढे. तर इथे हा श्लोक जो आहे
18व्या अध्यायातला त्याज्यम दोष वादित्येके कर्म प्राहुर मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. त्याज्यम दोषवत इति एके कर्म प्राहुः मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यम इति च अपरे. यांनी काय सांगितलेलं आहे की जे काय सोडायचं आणि काय सोडू नये असं बरेचदा म्हटलं जातं की माणसाने कर्म केलंच पाहिजे, त्याचं हे कर्तव्य आहे, कर्मातून सुटका नाही. मग तुम्ही संन्यास धर्म जरी घेतला, संन्यास अवस्थेला जरी गेलात, तरी किमान कर्म तुम्हाला आवश्यकच आहे. शरीर संपेपर्यंत शरीर चालवणं आवश्यकच आहे. तर त्याकरता जे जे काय आवश्यक असेल ते करणं म्हणजे आपलं कर्मच आहे. अगदी किमान म्हटलं आपण तर जे शरीर धर्म आहे ते करणे, श्वास घेणे, पुरेसं अन्न खाणे, सात्विक अन्न खाणे, आरोग्याची काळजी घेणे, ह्या ज्या गोष्टी आहेत हे सुद्धा कर्मामध्ये येतात आणि हे आवश्यक कर्मामध्ये आहे. म्हणून जर आपण असं केलं की बा कर्मामुळे दोष लागतो, दोष म्हणजे काय की कर्मामध्ये माणूस अडकतो. प्रत्येक वेळेला माझं हे दुखलं, माझं ते दुखलं, मला हे औषध घ्यायचंय, ह्यामध्ये आपण सतत अडकून बसलो तर मग आपण कुठल्याच मोहातून बाहेर पडत नाही असं एक म्हटलं जातं. म्हणून कर्म जर दोषयुक्त असतील, म्हणून मी सर्व जर सोडून दिलं तर मग त्याचे परिणाम शरीरावर, मनावर, बुद्धीवर होणारच. म्हणून मी कर्म करणार नाही, मी कर्म टाकून देईल असं जर म्हटलं तर ते योग्य होणार नाही. म्हणजे काही लोक काय म्हणतात की यज्ञ, दान आणि तप हे 3 कर्म जे आहेत हे सोडणं योग्य नाही. यज्ञ म्हणजे काय, ते त्याग, जे आपल्यापाशी आहे ते आपलं नाहीच आहे, ते कुणाच तरी आहे, आपण केवळ सांभाळतो आहोत. एक ट्रस्टी भावना त्यामध्ये असते. आणि या यज्ञामध्ये जे माझ्यापाशी आहे ते मी सोडून देणार आहे केव्हा तरी. हे जेव्हा मी करतो त्याच दुसरं दान, मी हे देऊन टाकणार आहे, हे दिलंय मी, ते माझं नाहीच आहे आणि मी कुठल्याही अपेक्षेनं नाही दिलं, मला त्याबद्दल काहीही नको असं ज्ञान, सात्विक ज्ञान, सात्विक यज्ञ आणि तप. तप म्हणजे तपश्चर्या, तप म्हणजे तापणे, शरीराला, मनाला, बुद्धीला पीडा देणे, त्रास देणे म्हणजे तप. म्हणजे याला हठयोग म्हटलं जातं, असं म्हणजे तप. की त्यामध्ये आपण नेहमीच शरीर, मन, बुद्धीचं कौतुक करावं असं नाही. काही गोष्टी प्राप्त करण्याकरता तपश्चर्याही करावी लागते. केव्हा केव्हा आपण एखादी परीक्षा पास करण्याकरता 8-8, 10-10, 12-12 घंटे अभ्यासही केलेला आहे. एखादं काही विशिष्ट काम अचीव करण्याकरता आपण आपल्या नोकरीमध्ये, कर्मामध्ये अनेक घंटे काम केलेले, अनेक दिवस काम केले. एखादं विशिष्ट गोष्ट आपल्याला अचीव करायची आहे, या ठिकाणी मला ट्रेकला जायचं, ह्या टोकावर जाणं आवश्यकच आहे, तेव्हा आपण त्याकरता जे जे काय लागेल ते करतो, ते म्हणजे तप. म्हणजे जे काय कष्ट आपल्या ध्येयापुरते आपण करतो ती सगळी तपश्चर्या यामध्ये. एखादा संशोधक, त्याला जोपर्यंत विशिष्ट प्रकारचं संशोधन पूर्ण होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस काम करतो, मग तो झोप घेत नाही, अन्न खात नाही, बऱ्याचदा त्याचं लक्ष पण नसतं की चहा आणून ठेवलेला आहे. मग असं जे त्याचं डिव्होशन असतं त्यामध्ये, ते म्हणजे त्याची तपश्चर्या. म्हणून यज्ञ, दान आणि तप, यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ आणि तप हे बरेच जोडलेले आहेत. यज्ञामध्ये पण त्याग आहे आणि तपामध्ये पण त्याग आहे. तर तपामध्ये हे यज्ञापेक्षाही जास्त कष्ट आहे आणि दानामध्ये आपण मोहातून बाहेर पडतो. दान हे सत्पात्री, योग्य काळी, योग्य स्थळी दिलं, त्याचं समाधान आपल्याला आहे आणि त्यातून आपण दान दिलं ह्या भावनेतून सुद्धा जेव्हा बाहेर पडतो की मी दान दिलं म्हणजे खूप काही केलं असं नाही, मी दान दिलं आणि विसरून गेलो. जसं आपल्याला म्हटलं जातं किंवा डाव्या हाताने दिलेलं दान जे आहे ते उजव्या हातालाही कळता कामा नाही. याचा अर्थ दानामध्ये कुठलीही चर्चा नको.